या रीलसाठी मी किती कष्ट केलेत ते मलाच माहीत. नमस्कार, मी संजना. आज आपण जाणार आहोत थोडंसं रील शूटिंग करायला. आजच्या रील शूटिंगसाठी मी माझे स्वतःचे 200 रुपये खर्च केलेत. त्यामुळे तुम्ही माझ्या रील्सला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि आवडली असेल तर फॉलो पण करा. मागं जी ताई आहे ना, ती आपल्यालाच बघत आहे. ट्रेनमधून तर उतरले तर शूटच घेते, कारण की माझ्याकडे माईक नाही ना. माईक असतं तर मी बोलून पण दाखवला असतं. तेव्हा माझे 1000 फॉलोअर्स होतील तेव्हाच मी माईक घेणार आहे. जिथे आपल्याला जायचं होतं तर आपण पोहोचलेलो आहोत. हिचं नाव सावी आहे, पण मी हिला सकूबाई बोलते कारण की ही लय त्रास देते. या ताई मला बोलल्या, तू ब्लॉग बनवतेस का? मी बोलले हो. मला खूप भारी वाटलं ते असं ऐकून. तेवढ्या सकूबाई वाटच बघत होती मी हिला कधी घेते कड्यावर उचलून, कारण की तिची फेवरेट आहे मी गेले ना, ती माझा पिच्छा सोडतच नाही. जोपर्यंत मी तिला उचलून घेत नाही ना तोपर्यंत. लिफ्ट बंद होती त्यामुळे चालतच जावं लागलं वरती. 4 फ्लोअर चढून दमले मी. तेवढ्यात माझ्या ताईची बेस्टी बोलली का, ब्लॉगर आलीस तू? म्हणले यस. सकूबाईला वडापाव खायचा होता ना, तिच्या भावाला मस्का लावते बघा कशी. याला मी कधीपासून बोलते स्माइल कर स्माइल कर, आता हसलाय तो बघा. आज माझी लहान बहीण आले म्हणून मॅडम लोकांशी भांडून आले आज भेटायला आणि बोलते मला ब्लॉगमध्ये घे. ताई पण लाजते मॅक्सी घातले म्हणून. इथे आपली चिल्लर गँग कशी कूलमध्ये बसलेली आहे. जास्त शानपणा करत होती, हिच्या दिली एक ठेवून काम फटीत. आपला ब्लॉग इथेच एंड होत आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. बाय.